नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, मी नंदिनी तळेगावकर मेकओव्हर। आज आपण या व्हिडिओमध्ये ॲब्रोचा धागा कसा चालवायचा ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। ॲब्रोमध्ये आपल्याला दोन प्रकारचे धागे मिळतात। एक धागा तो गुलाबी रंगाचा असतो आणि हा दुसरा धागा म्हणजे हा ऑर्गॅनिक हा दुसरा धागा। याच्यामध्ये आपल्याला गुलाबीपेक्षा हा धागा खूप म्हणजे स्ट्रॉंग आणि मजबूत आहे। याने ॲब्रो पण खूप चांगल्या प्रकारे होते। चला तर आता आपण बघूया ॲब्रोचा धागा कसा पकडायचा। हा धागा ॲब्रोचे पहिलं टोक असते हे आपल्याला दाताखाली घ्यायचं आहे। कोणी तीन बोटांनी पकडू शकतात आणि कोणी 4 बोटांनी पकडू शकतात। मी 3 बोटांनी पकडत असते। हे आटे आपल्याला 5 ते 6 वेळा घ्यायचे आहेत। ठीक आहे, असं करून आता हे हा जो धागा असतो हा आपल्याला बोटात असा पकडायचा असा। ॲब्रो करताना आपल्याला आपली मान पण हलवायची आहे आणि बोट दोन्ही हाताची बोटे सुद्धा हलवायची आहे। ह्या ॲब्रोचा जो थ्रेड असते या थ्रेड धागा जो ह्या हातामध्ये असतो हा सुद्धा आपल्याला असा हलवायचा असतो। हा छोटासा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।